हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. आज सकाळीच मस्त छान मंदिरात वगैरे जाऊन आलेली होती. दर्शन घेऊन आली भोलेबाबांचं आणि म्हटलं चला आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर तुम्हाला रोजच ना जर मंदिरात गेली शक्य जर झालं तर रोज थोडंसं का होईना व्हिडिओच्या सुरुवातीला झलक नुसती दाखवावी म्हणजे सगळ्यांना काही वेळेला मंदिरात जायला शक्य होतं, काही वेळा होतही नाही. तर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दर्शन झालं तरीसुद्धा खूप चांगलं असतं. तर थोडं जरी शूट करता आलं तरीसुद्धा म्हटलं मस्त दर्शन वगैरे जे आहे ना ते तुम्हाला करून देऊयात आता रोज. तर मंदिरातून आल्यानंतर कालची जी काही पूजा होती ना ती तशीच पडलेली होती शिवरात्रीची. ती उचलून घ्यायची होती आणि जे काही माती वगैरे होती ना आपली आणि फुलं ते सगळी निर्माल्यामध्ये टाकली आणि माती कुंड्यांमध्ये टाकून दिलेली होती झाडांना. बेलच्या झाडाला किंवा आपली बाकी इतर जी काही झाडं होती ना त्यांना. आणि आता हा जो व्हिडिओ आहे हा अमावास्येच्या दिवसाचा व्हिडिओ आहे आपला. तर थोडंफार जी काही घरातली कामं होती ना, झाड-झटक वगैरे, ती मी पूजा वगैरे उचलून झाल्यानंतर मग ती कामं करून घेतलेली होती सगळी. आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. कारण थोडंफार का होईना घरातलं आवरावर आणि कुठलीही पूजा वगैरे मांडलेली असली तोपर्यंत तर काही चालत नाही. तर मग आधी जे आपलं अभिषेकाचं पाणी वगैरे जे काही होतं ना, ते व्यवस्थित असं आवरलं. देवपूजा वगैरे झाली आणि घरातली बऱ्यापैकी कामं आहेत ना, सकाळी आवरून घ्यायचा प्रयत्न करते मी. कारण कपडे जर एकदाचे राहिले ना, तर काय होतं डायरेक्ट 2 वाजून जातात बाकीच्या कामांना मग. एकदाचं सकाळी जर किचनमध्ये लागली कामांना, तर टिफिन करा, हे करा, ते करा, स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर परत मग मुलींना आणणं, सोडणं ह्या गोष्टी करत राहिलो, तर मग त्यांना खूप उशीर होऊन जातो. त्यामुळे सकाळी मी काय करते, आधी इतर कामं आवरायचा प्रयत्न करत असते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. नाश्ता व्हायच्या आधीच माझं बाकीची जी काही कामं आहेत ना, ती मी आवरून घेत असते. ती झालेली होती आणि स्वयंपाकात आज म्हटलं पनीर करूयात आपण. आता आपली तर काही श्रावण महिन्याच्या आधी असं नॉन-व्हेज वगैरे तर आम्ही काही खातच नाही आणि त्यामुळे काही प्रश्न येत नाही. तर म्हटलं चला पनीर बनवूयात. जे दूध मी तापवायला ठेवलं होतं ना, ते मी खरं तर पनीर बनवण्यासाठीच आणलेलं होतं. काल रात्रीच मी ते आणून ठेवलेलं होतं. पण पूजा वगैरे झाली, त्यानंतर खूप जास्त उशीर झाला आणि मग ते तसंच राहिलं. म्हटलं जाऊ दे आता कधी ते बनवू आणि कधी ठेवू. त्यामुळे परत पुन्हा मग बाहेरूनच पनीर आणावं लागलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. मस्त मसाला जो आहे ना, तो म्हणजे कांदा हलकासा भाजून घेतलेला होता आणि टोमॅटो वगैरे 2-3 हिरव्या मिरच्या असं अद्रक, लसूण हे सगळं याच्यात मिक्सरच्या ह्याच्यात टाकून दिलेलं होतं. आता हे नवीन आणलेली आहे वस्तू. मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, की ही मिक्सरचं जे भांडं आहे ना, ते नवीन आणलेलं आहे. आपल्या ह्या साध्या मिक्सरला पण ते बसून जातं व्यवस्थित. पण ते ना फर्स्ट टाईम ट्राय मी करत होती ना, त्यामुळे ते व्यवस्थित असं मला म्हणजे जमतच नव्हतं बसवायला याच्यावरती मिक्सरच्या मिक्सरवरती. त्यामुळे मग मी त्याला व्यवस्थित असं इकडून-तिकडे असं माझं चालू होतं, की कसं व्यवस्थित बसेल, व्यवस्थित पॅक होईल किंवा नाही ते. कारण कसं असतं मिक्सरचं भांडंसुद्धा व्यवस्थित असं पॅकिंग वगैरे नाही झालं ना, तर खूप जोराचा आवाज वगैरे येतो मग मिक्सरचा. त्यामुळे मग मी ते व्यवस्थित असं लावून घेतलं, 2-3 वेळा ट्राय वगैरे केला आणि मग कळलं, की याला कसं याच्यावरती व्यवस्थित असं करता येईल असं. आणि वाटण मस्त छान झालं होतं बरं का याच्यामध्ये. आता सध्या मस्त छोटेसे येत आहेत, पण ते आणण्यापेक्षा हेच आणलेलं होतं. म्हणजे खाली मोटर वगैरेही असते त्याला छोटीशी आणि एवढ्या मोठ्या मिक्सरची गरजच नाही आहे मग. पण मग चला म्हटलं ठीक आहे, हे पण चांगलंच आहे. तर याच्यामध्येही छानपैकी मस्त मसाला जो आहे ना, तो वाटला गेलेला होता. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे कसं आपल्याला बघायची म्हणजे लगेच दिसतं. झाकण वगैरे उघडून बघायची काही गरज पडत नाही. व्यवस्थित आपण बघू शकतो, की झालेलं आहे बाबा वाटण आता परफेक्टली असं. तर पहिल्यांदाच मी याचा वापर जो आहे ना, तो केलेला होता आणि छान आहे. जास्त काही नाही नॉर्मल दुकानांमधून फक्त ₹200 ला मला हे मिळालेलं आहे. तर याच्यामध्ये ज्यूस वगैरे सुद्धा आपण करू शकतो किंवा कुठलंही आपल्याला मसाला वगैरे वाटायचा असतो, तो सुद्धा.
आत्ता ना मध्ये-मध्ये 2-3 दिवस जरा व्हिडिओमध्ये गॅप आला ना, त्यामुळे व्हिडिओला व्ह्यूज वगैरे जे आहेत ना, ते जरा कमी यायला लागतात. पण खरं सांगू का, आता तर रेग्युलर येतीलच, रोजच्या रोज व्हिडिओ येतील ठरल्याप्रमाणे. 3, 3:30, 4 वाजेपर्यंत सुद्धा मी व्हिडिओ टाकतच असते डेलीचं आणि टाकेलच. मध्ये 2-3 दिवस का गॅप झाला, कारण ना काही वेळा काय होतं, आता मुलींचं स्कूलमध्ये काही ना काही फंक्शन वगैरे काही ना काही असतंच. त्यामुळे काय होतं, मला आज वेदूचा कॉस्ट्यूम वगैरे आणायला सुद्धा जायचं होतं. परत असं कुणाचं काही झालेलं वगैरे असलं ना, तर तिकडे जर जायचं म्हटलं, तर त्या दिवशी ना घरातली कामं पटपट आवरायच्या मागे असतो आणि तिकडे गेलं म्हणजे आपला बराचसा म्हणजे दुपारचे जे 3-4 तास आहेत ना, ते तिकडे मोडून जातात. त्यामुळे काय होतं बऱ्याचदा व्हिडिओ मग मला टाकता येत नाही. म्हणून आता मध्ये 2 दिवस गॅप आला. पण आपले आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ मात्र नक्की येतील. तर असं किंवा कोणी आलं गेलं ना तरीसुद्धा असं मध्ये गॅप वगैरे जो आहे ना तो पडून जात असतो. पण नेहमीप्रमाणे आता मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचा जो प्रयत्न आहे ना तो करेलच. मध्ये आता कसं मुलींच्या स्कूलमध्ये काही ना काही फंक्शन वगैरे आले ना, तर अधूनमधून आपल्याला म्हणजे रुटीन जे आहे ना, ते त्याच्यामध्ये थोडाफार चेंजेस होतोच. काही ना काही करायला, काही घ्यायला, द्यायला किंवा कुठे अ, दुपारच्या वेळेस सोडायला त्यांना एका ठिकाणी प्रॅक्टिस वगैरे काही असली, तर असे प्रॉब्लेम येतात ना, तेव्हाच व्हिडिओमध्ये गॅप जो आहे तो येत असतो. पण आता रेग्युलर व्हिडिओ येतीलच. चला, मस्त छान अशी पनीरची भाजी जी आहे ना, ती बनवायची होती मला. मलाई पनीर मी आज बनवलेलं होतं. मस्त छान सकाळी जे दूध होतं ना कालचं तापवलेलं, त्याच्यातली मी वाटीमध्ये साय काढून ठेवलेली होती आणि पूर्ण साय त्याच्यात टाकलेली होती. आपण वाटण जे तयार करून घेतलेलं होतं कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक याचं. तर त्याच्यात आणि मस्त मलाई टाकून मसाला जो आहे ना, तो परतवून घेतलेला होता आणि पनीर मी आज तव्यावरतीच परतवलेलं होतं. बऱ्याच वेळेला असंच कच्चं जरी टाकलं ना, तरीसुद्धा छान होते भाजी, काही फरक पडत नाही. पण आज मी परतवलेलं होतं. थोडं पाणी घातलं हवं तेवढं आणि 5-7 मिनटं भाजी मस्त छान अशी कमी गॅसवरती शिजवून घेतलेली होती आणि मस्त झाली होती बरं का. खरंच छान झालेली होती पनीरची भाजी. बघता क्षणी तोंडाला पाणी येईल ना अशी झालेली होती. तर चला, दीप अमावस्या होती. तर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जेवढी काही नवे जुने दिवे आहेत ना, ती काढून आपण ती स्वच्छ करून घेत असतो. मस्त छान घासून, पुसून वगैरे घेत असतो आणि संध्याकाळच्या वेळेला दिव्यांची पूजा वगैरे जी आहे ती बरेच जण सकाळच्या टायमिंगला करतात. पण मी नेहमी संध्याकाळीच दिव्यांची पूजा वगैरे करते आणि दिवेही लावून घेत असते. मी संध्याकाळीच दिव्यांची पूजा करत असते. कारण बरेच जण सकाळच्या टायमिंगला करतात. पण कसं थोडंसं जेव्हा आपली दिवाबत्तीची वेळ असते ना, चारी सांजेची संध्याकाळची, तेव्हाच मस्त छान असं वाटतं ते पूजा वगैरे दिव्यांची केलेली असली, मस्त पूर्ण घरामध्ये दिव्यांचा प्रकाश वगैरे, बाहेर अंधार असं असलं ना, तर ती तेव्हा खूप छान वाटतं आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना घरातील वातावरण पण मस्त छान प्रसन्न असं वाटतं. त्यामुळे मी ही जी पूजा आहे ना, ती संध्याकाळीच करत असते. तर आधी ना इथे छानपैकी मस्त पुसून वगैरे घेतलं आणि मग रांगोळी काढून घेतलेली होती पाटासमोर. काल पण इथेच मांडलेला होता पाट. ती कालची सगळी पूजा तर सकाळीच व्यवस्थित अशी क्लीन करून झालेली होती आणि परत मग तिथे चांगलं पुसून वगैरे घेतलं आणि तिथे रांगोळी काढून घेतलेली होती. ह्या ज्या समया आहेत ना, त्या मला खूप छान मस्त मिळालेल्या आहेत. म्हणजे काहीतरी 3400ला मला या 2 समया मिळालेल्या आहेत. मागे मी जेव्हा घ्यायला गेलेली ना, तेव्हा व्हिडिओ बनवलेलाच होता आणि मला खूप हौस होती अशा मोठ्या मोरवाल्या समयांची. आता गणपती वगैरे असे बरेचसे सण जे आहेत ना, ते आपले येतात. तर अशा 2 समया लावलेल्या असल्या ना, तर मस्त वाटतात आणि त्यांच्या खालचं जे काही हे रांगोळीच याला आता बरेच जण म्हणतात. ज्या 2च याच्यासारख्या आहेत. आसन पण म्हणू शकतो आपण समईचं तिला. पण बरेच जण रांगोळी म्हणूनच त्याचा वापर जो आहे ना, ते करत असतात. पण मी यांना समया ठेवण्यासाठीच ठेवलेले आहेत दोघं. जेव्हा समया लावते ना, तेव्हाच मी ते काढत असते. आणि मस्त वाटतात अशा दोघं साईडला 2 समया असल्या की. माझ्याकडे एकच समई होती आधीची, तीही आहे तशीच, पण आता तिचं काय ती गळते जरा आणि आधी कसं असायचं म्हणजे लग्नाच्या वेळेस वगैरे एकच समई असं द्यायचं, असं राहायचं ना, तर ती तेवढी एकच आहे माझ्याकडे. त्यामुळे मग दुसऱ्या घ्यायच्या होत्या आणि ह्या ज्या छोट्या आहेत ना, ह्या मी आधी तिकडे राहायची ना, तर तिकडे मला हळदी-कुंकूमध्ये एक मिळालेली होती आणि मी सेम तशीच एक अजून दुकानातून घेऊन आलेली होती.
तर सगळे दिवे जेव्हा आपण ठेवतो ना खाली, त्यांच्याखाली थोडे थोडे तांदूळ जे आहेत ना ते टाकायचे, 2-2, 3-3 दाणे दिव्यांच्या खाली. तर थोडे थोडे तांदूळ टाकून दिलेले आहेत आणि एक नवीन दिवा आहे जो मी पुढे ठेवलेला आहे एकदम. तो नवा कोराच होता. तो मला अधिक महिन्यामध्ये आता मिळालेला होता. माझ्या काकांकडे आम्ही अधिक मास पूजनला गेलेलो होतो ना, धोंडे जेवणाला, तेव्हा तिकडनं मिळालेला होता. तर म्हटलं चला आता तोही काढूयात आज आणि त्याचीही पूजा करून घेऊयात. सगळे नवीन जुने जे काही दिवे आहेत ना ते काढून मस्त छान त्यांची हळद कुंकू वगैरे लावून पूजा करून घेऊ. आणि बरेच जण ना कणिकेचे दिवेही करतात, पण आमच्या इकडे तशी काहीच पद्धत वगैरे नाही आहे. आता सध्या हे 2, 4, 5 वर्षापासून निघालेलं आहे, की सगळ्या दिव्यांची पूजा वगैरे करायची हे ते. अजूनपर्यंत आमच्या गावाकडे ही सगळं काही नव्हतं. पण आता करतात. त्यामुळे म्हटलं चला आणि जे कणिकेचे दिवे आहेत ना, ती ज्याच्या त्याच्याकडची म्हणजे प्रथा असते ती आधीपासून. तर तशी पद्धत नसल्यामुळे मी ते कणिकेचे दिवेही काही बनवत नाही. फक्त जेवढे आपले नॉर्मल दिवे आहेत ना, त्यांना मस्त छान घासून वगैरे पुसून घेतले आणि तेवढेच दिवे मी इथे लावून घेतलेले होते. कसं होतं आपण बऱ्याच वेळेला असं करतो दिवे वगैरे बनवणं कणिकेचे हे ते. पण काय होतं एखाद्या वर्षी करा, परत पुढच्या वर्षी नाही केलं तर मग ते पण काही चांगलं नसतं. एकदा जो आपण करायला लागलो ना, मग ते आपण केलं पाहिजे. त्यामुळे अ, मी फक्त साधे आपले जे दिवे होते ना, तेवढेच पुजून घेतले. कणिकेचे दिवे मी काही बनवलेले नव्हते. आणि बनवत जरी असाल ना, तरी मग ते वाफवलेले जे असतात ना दिवे, तसे बनवून घेतलेले बरे पडतात. कारण का, तर नंतर आपण दुसऱ्या दिवशी गाईला वगैरे आपण ते खाऊ घालू शकतो. कारण असे नॉर्मल आपण कच्च्या कणिकेचे जर दिवे केले ना, तर ते तसेच जर ठेवले, तर बऱ्याच वेळेला ते फेकावे लागतात. त्यामुळे शक्यतोवर वाफवलेले दिवे पण चांगले असतात. चला मस्त छान दिव्यांची पूजा वगैरे करून घेतली, ओवाळून घेतलं. संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, की संध्याकाळीच मी ही जी काही अ, पूजा होती ती केलेली होती. आपली दिवाबत्तीही झाली आणि दिव्यांची पूजाही झाली. अधूनमधून सण-वार वगैरे येत राहिले ना, रुटीनमध्ये सुद्धा फरक पडतो आणि घरातील वातावरणामध्ये सुद्धा. कारण बघा, रोज तर काही आपण एवढे दिवे वगैरे लावणार नाही किंवा रोज अशी पूजाही करणार नाही. अशी पूजा अधूनमधून झालेली असली ना, तर घरातील वातावरण एकदम प्रसन्न असं वाटतं आणि मस्त वाटतं, जरा फ्रेश वाटतं. तर कुठली का पूजा होईना घरात झाली ना, की घरातील वातावरण हे फ्रेशच असतं. संपूर्ण दिव्यांची मस्त छान अशी पूजा झाल्यानंतर मग नैवेद्यासाठी मी दूध आणि साखर ठेवलेलं होतं. घरातील दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुळशी मातेजवळ दिवा लावला, उंबरठ्याजवळ दिवा लावला आणि आपलं बेलपत्राचं जे झाड लावून घेतलेलं आहे त्याला दिवा लावला आणि या कापूरदानीमध्ये कापूर टाकला, की मस्त छान घरात परत अजून कापराचा जो काही सुगंध आहे ना, तो छान मस्त दरवळत असतो. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. श्री स्वामी समर्थ.